नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज तारीख आहे 1 जुलै 2026 आणि आज सर्वकडे असा छान असा पाऊस पडत आहे. सर्व भागांमध्ये महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस पडत आहे. तर अशाच पावसाच्या वातावरणात असं छान वातावरणामध्ये आपण आजच्या आपल्या जे करंट अफेअर्स आहेत, जे आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत, त्याच्यावर एक बार पाहून घेऊता की नेमकी तुम्हाला स्क्रीन पाहून लक्षात येईल की नेमक्या बातम्या कशाच्या संदर्भात आहेत किंवा काय सांगणार आहेत आजच्या बातम्यांमध्ये. तर आपली पहिली बातमी आज आहे की जनरल सेठ देशाचे नवे लष्कर प्रमुख झालेले आहेत. आता जे आपल्या देशात नवीन लष्कर प्रमुख आलेले आहेत त्या पदावर कुणाची नियुक्ती झालेली आहे? धीरज सेठ. कुणाची? धीरज सेठ यांची नियुक्ती झालेली आहे. हे कितवे आपले लष्कर प्रमुख ठरलेले? तर 31वे आपले लष्कर प्रमुख ठरलेले आहेत. यापूर्वी 30 झाले आणि आता हे 31वे धीरज सेठ झालेले आहेत. त्याच्यानंतर ते कुणाच्या जागेवर नियुक्त झालेले? तर उपेंद्र द्विवेदी. कोण? उपेंद्र द्विवेदी यांच्या जागेवर त्यांनी नियुक्त झालेले आहेत. पूर्ण आपली 40 वर्षांची सेवा देऊन इथे सांगितलेली 40 वर्ष सेवा त्यांनी केलेली आहे. कुणी? उपेंद्र द्विवेदी यांनी. तर यांच्या जागेवर कोण आलेले आहे? तर धीरज सेठ हे नियुक्त झालेले आहेत. पुढं काय सांगितलेले की जनरल उपेंद्र द्विवेदी 40 वर्षांच्या सेवेनंतर मंगळवारी निवृत्त झाले आणि देशाचे 31वे लष्कर प्रमुख कोण झाले? आपले धीरज सेठ झाले. आता हे लष्कर प्रमुख म्हणजे काय? तर नेमकं लष्कर प्रमुख म्हणजे आपल्या भारतात जेवढं सैन्य दल आहे किंवा जे सैन्य आहेत त्यांचा प्रमुख म्हणजे कोण? लष्कर प्रमुख. मग याची नियुक्ती कशी होती किंवा यांना कोण नियुक्त करत असेल किंवा हे जे आर्मी स्टाफचे जे चीफ आहेत यांना कोण नियुक्त करतात? तर यांची नियुक्ती केली जाते राष्ट्रपतींद्वारे केली जाते. कोणाद्वारे केली जाते? राष्ट्रपतीद्वारे केली जाते. लष्कर प्रमुखांची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला असतो? राष्ट्रपतींना असतो. यानंतर काय सांगितलं की राष्ट्रपती हे सशस्त्र दलाचे सर्वोच्च सेनापती असतात. आर्टिकल 53 नुसार राष्ट्रपती हे आपल्या देशाचं जे सशस्त्र सेना आहे त्याचे काय असतात? सेनापती असतात. तर संरक्षण मंत्रालयाच्या शिफारसीवरून राष्ट्रपती नियुक्ती करतात. आता जे आपले संरक्षण मंत्रालय आहे यांच्याद्वारे शिफारस केली जाते की बाबा ह्या व्यक्तीला आपल्याला नियुक्त करायचं आहे. तर मग यांच्या ही जी शिफारस केलेली आहे या शिफारसीवरून काय होतं? तर राष्ट्रपती हा जो लष्कर प्रमुख आहे याची काय करतात? नियुक्ती करत असतात. यांचा कालावधी कसा असतो? तर 3 वर्ष. लष्कर प्रमुख हे किती वर्षासाठी असतात? 3 वर्ष किंवा 62 वर्षापर्यंत जे आधी होईल ते. म्हणजे तुम्ही 3 वर्षाचा कार्यकाळ आधी संपेल किंवा तुमचं वय 62 व्हायच्या अगोदर झाल्यावर तुमचं कार्यकाळ संपेल. मग यांचं नेमकी भूमिका काय आहे किंवा नेमकं यांचं कार्य काय आहे? आपलं जे लष्कर आहे याच्यात ह्या लष्कर प्रमुखाचा काय वाटा आहे? तर लष्कर प्रमुख हे भारताच्या लष्कराचे सर्वोच्च अधिकारी असतात. काय असतात? सर्वोच्च अधिकारी असतात. धोरणात्मक निर्णय, ऑपरेशन्स आणि प्रशासन यांचे नेतृत्व ते करत असतात. वेगवेगळे धोरण तयार करण्याचे असतील किंवा जे आपल्या विरुद्ध देश आहेत यांच्याविषयी जे ऑपरेशन्स असतील किंवा कुणीवर आपल्यावर जर हल्ला केला तर त्याला प्रत्युत्तर कशा प्रकारे द्यायचं याची धोरणे तयार करण्याचं काम कोण करतं? तर हा लष्कर प्रमुख करतो. तर लष्कर प्रमुख कोण झालेले आहे? आपलं धीरज सेठ. कितवे झालेले आहेत? 31वे झालेले आहेत. कुणाच्या जागी नियुक्त झालेले आहेत? उपेंद्र द्विवेदी यांच्या जागी नियुक्त झालेले आहेत. यानंतर आपण पाहता की हे जे लष्कर प्रमुख आहेत हे NDA मधून निघालेले आहेत किंवा NDAचे जे विद्यार्थी मोस्टली विद्यार्थी असतात ते काय लष्कर प्रमुख बनतात. मग नेमकं NDA काय आहे? तर NDA म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी. काय? नॅशनल डिफेन्स अकॅडमी. NDA लक्षात असलं पाहिजे. नॅशनल डिफेन्स अकॅडमी. कुठेही पुण्याला आहे. पुण्याला कुठं? खडकवासला या ठिकाणी ही अकॅडमी आहे. तर यामध्ये तेच सांगितले की हे त्रिसेवा प्रशिक्षण संस्था आहे. कसली आहे? त्रिसेवा. त्रिसेवा कुठल्या कुठल्या? लष्कर, नौदल आणि वायुदल. कुठलं? लष्कर म्हणजे जमिनीवर राहणारे बॉर्डरवर जे सेवा देतात ते आपले आर्मी. त्याच्यानंतर नौदल जे जहाजांमार्गे असतील किंवा समुद्रमार्गे भारताचं संरक्षण करतात. आणि वायुदल जे आकाशात राहून किंवा जे जेट विमान्स असतात किंवा जे वेगवेगळ्या प्रकारचे जे क्षेपणास्त्र चालवले जातात हवेमधून
त्या सैन्यामध्ये हे भरती होतात. तर NDA काय आहे तर त्रिसेवा प्रशिक्षण देणारी संस्था आहे. याची स्थापना कधी झाली तर 1949 मध्ये पुणे येथे झाली. कधी? 1949 मध्ये पुणे येथे झाली. कुठं? खडकवासला. लक्षात ठेवा, NDA ची स्थापना कधी झालेली आहे? 1949 ला पुणे येथे खडकवासला येथे झालेली आहे. तर जगातली पहिली त्रिसेवा अकादमी आहे, म्हणजे की ही जगातली पहिली अकॅडमी आहे की ज्याच्यात ह्या तिन्ही जे दल आहेत या दलांसाठी लष्कर तयार केलं जातं, किंवा विद्यार्थी जेव्हा तिथे जातात तर ते बाहेर निघताना अधिकारी किंवा लष्कर म्हणूनच बाहेर निघतात. असं सांगितलेले की नेमकं आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्ही फोर्स एकाच जागी आहेत. ही जगातली पहिली अकॅडमी आहे. ती कुठली आहे तर NDA अर्थात नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुणे. यांचा मोटो काय तर सेवा परमो धर्म. काय? सेवा परमो धर्म अर्थात सर्व्हिस बिफोर सेल्फ. स्वतःच्या अगोदर आपली सेवा आहे, आपली सर्व्हिस आहे. यानंतर काय सांगते NDA ला क्रॅडल ऑफ लीडरशिप म्हटले जाते, कारण इथून अनेक लष्कर प्रमुख, वीरचक्र विजेते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवलेले अधिकारी आहेत. तर असं जर विचारलं क्रॅडल ऑफ लीडरशिप काय, तर क्रॅडल ऑफ लीडरशिप कोणाला म्हणतात तर NDA ला म्हणतात. NDA काय? नॅशनल डिफेन्स अकॅडमी. याच्यानंतर पुढची बातमी आपण पाहूता. PUC काढताना छायाचित्र चित्रीकरण बंधनकारक केलेले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाच्या निर्देशनानुसार PUC 2.0 ही प्रणाली लागू करण्यात आलेली आहे. ही प्रणाली काय तर यानुसार चाचणी करताना वाहनांचे छायाचित्र आणि 5 सेकंदाचे चित्रीकरण बंधनकारक असते. आता नेमकं PUC काय? आता आपण वाहनं घेतो, तुमच्याकडे गाडी आहे, माझ्याकडे गाडी आहे. आता आपल्याकडे गाड्या आहेत, आपल्या गाड्या आपण इंधन टाकून चालवतो, पेट्रोल टाकतो, डिझेल टाकतो, आपण आपल्या 2 व्हीलर 4 व्हीलर चालवत असतो. त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे काय निघतात? धूर निघतात. हे धूर हवामानासाठी हानिकारक असतात. त्यामुळे काय होते तर हवा प्रदूषण होते. गाड्यांमुळे तर खूप सारं प्रदूषण होते, तर हवा प्रदूषण होते, ध्वनी प्रदूषण होते. जे आपण युजलेस पद्धतीनं हॉर्न वाजवतो, कधी ट्रॅफिकमध्ये अडकलेले असाल तर तुम्हाला अनुभव आलेला असेल की तुम्ही पुढं गाडी मागून पुढं जागा नाही बाबा तरी मागचा जोर जोरात हॉर्न वाजवतो, किती इरिटेटिंग गोष्ट असते. किंवा काय एखाद्या वेळेस आपण एखाद्याची गाडी सारखा धूर सोडत असते, आपणही तो उभे पुढून धूर येतो, ते पण खूप असं इरिटेटिंग असतं. कधी रस्त्यावर असाल किंवा रस्त्यावर तुम्ही मोस्टली मुलं तर करतच असतात, मुलींचं एवढं काही हे नाही म्हणा. तर मग काय सांगितलं की PUC काढावी लागते आपल्याला. काय काढावी लागते आपल्याला? PUC म्हणजे काय? पॉल्युशन अंडर कंट्रोल. म्हणजे नावावरूनच लक्षात येईल की पॉल्युशन अंडर कंट्रोल. तुमची गाडी शासनाच्या नियमानुसारच धूर काढत आहे ह्याचं तुम्हाला प्रमाणपत्र घ्यावं लागतं. कुठून? ह्या PUC द्वारे. किंवा हे प्रमाणपत्र कुठलं असतं? PUC असतं. हे प्रमाणपत्र देताना अनेक अनियमितता आढळलेली आहे. म्हणजे की कधी कधी कसं होतं की PUC काढलेली आहे पण गाडी जरा जास्तच डेंजर आहे. एखाद्या गाड्या 5 जुन्या पुराण्या एखाद्या गाड्या असतात बघा, सारख्या धूर सोडत असतात. मग ते काय तर ते हानिकारक गोष्ट आहे. मग काय चेक केलं जातं? तुमची PUC चेक केली जाते. मग PUC आहे का तुमच्याकडं? मग नसेल तर मग तुमच्यावर फाईन बसणार. मग याच्यात काय सांगितलं की PUC 2.0 प्रणाली लागू करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारनं काय केलेले? PUC 2.0 हा जी प्रणाली किंवा हा जो निर्णय हा लागू केलेला आहे. या प्रणालीत वाहन तपासणी करताना फोटो आणि 5 सेकंदाचा व्हिडिओ अनिवार्य केलेला आहे. म्हणजे तुमच्या गाडीचा फोटो आणि तुमच्या डोळ्याची उघडझाप करतानाचा 5 सेकंदाचा व्हिडिओ त्यांनी घेण्याचं काय केलेलं आहे? ठरवलेलं आहे. मग आता तुम्ही प्रदूषण करता, काय करता? तुम्ही प्रदूषण करता. मग त्या प्रदूषणानं खूप सारं नुकसान होतंय. हवा प्रदूषण असेल, वायू प्रदूषण हवा आणि वायू तर एकच झालं वायू प्रदूषण असेल, जल प्रदूषण असेल, किंवा मग तुमचं एखादा घन कचऱ्याचं व्यवस्थापन असेल, काहीही असो, हानी कोणाला पोहोचणार? पर्यावरणाला पोहोचणार. पर्यावरणाला हानी पोहोचली म्हणजे कुणाला इनडायरेक्टली पोहोचणार? ते आपल्याला पोहोचणार. कारण आपण आता पाहतो की पाऊस अनियमित पडत आहे. पावसाचा काही कार्यकाळ ठरलेला नाही, कधीही येतो कधीही जातो. हिवाळ्यात पाऊस पडतो, उन्हाळ्यात पाऊस पडतो, पावसाळ्यात ऊन पडतं, अशा प्रकारच्या गोष्टी घडतात. मग याच्यावर प्रतिबंध घालण्यासाठी काय केलं तर विविध कायदे तयार करण्यात आलेले आहेत. म्हणजे
पर्यावरणीय जे कायदे तयार केलेले आहेत ते कशासाठी केलेले आहेत की आपलं पर्यावरण किंवा आपल्याकडून पर्यावरणाची कुठलीही हानी होऊ नये आणि पर्यावरणाचे संरक्षण राहावं, संतुलन राहावं, यासाठी काय केलेले की पर्यावरण कायदे तयार केलेले आहेत. तर मग पहिला कुठला, तर एअर ॲक्ट 1981, एअर ॲक्ट 1981, प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन, वायू प्रदूषण रोखून पर्यावरणाला नियंत्रित ठेवण्याचं काम कोण करतं किंवा कुठल्या कायद्याअंतर्गत केलं जातं, तर एअर ॲक्ट 1981. प्रदूषण नियंत्रण मंडळांना अर्थात सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड CPCB आणि स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड्स अर्थात SPCB हे अधिकार देत असतात. तर आता हे जे CPCB किंवा SPCB हे नेमकं काय, तर CPCB म्हणजे काय, तर सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड. केंद्र स्तरावर तुमचं जे प्रदूषण नियंत्रण करण्यावर जे काय म्हणतात त्याला लक्ष ठेवतात किंवा ज्यांच्या अंतर्गत ही गोष्ट येते किंवा केंद्राची जी गोष्ट कशाच्या अंतर्गत येते प्रदूषण नियंत्रणाची, तर ती CPCB अंतर्गत येत असते. तर इथे तेच सांगितलं की राष्ट्रीय स्तरावर वायू प्रदूषण नियंत्रणासाठी धोरणे तयार करण्याचं काम ही CPCB करत असतं आणि त्यानंतर राज्य मंडळांना हे मार्गदर्शन करत असते की बाबा आम्ही पण केलेले तुम्ही पण करा. त्याच्यानंतर काय, स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड्स अर्थात SPCB हे काय करतं की राज्यातील वायू प्रदूषणाला नियंत्रण ठेवण्याचं काम करतं आणि वाढलेल्या प्रदूषणावर उपाययोजना करण्याचं काम करत असतं. त्यानंतर औद्योगिक परवानग्या व तपासणी करणे. आता मोठमोठे कारखाने असतात, मोठमोठे जे काय म्हणतात त्याला औद्योगिक केंद्र असतात, त्याला परवाने भेटलेले असतात की बाबा इतक्या अंतर्गत तुम्ही ह्या प्रकारचं तुमचं काम करू शकता, पण त्याच्यावरती तुम्ही जाऊ शकत नाहीत कारण तुमच्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचत आहे. पर्यावरणाला हानी पोहोचत आहे म्हणजे पर्यावरणीय संतुलन बिघडत आहे आणि हे कायद्याने गुन्हा आहे. काय आहे हे, कायद्याने गुन्हा आहे. तर मग त्यानंतर कुठला एक कायदा, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1986. पहिला कुठला पाहिला आपण, एअर ॲक्ट 1981. दुसरा कुठला आहे आपला, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1986. याचं काय उद्देश आहे, तर पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा करणे. पहिला आहे जो आपला कायदा होता त्याचं काय होतं की वायू प्रदूषण रोखायचं आणि पर्यावरण संतुलित ठेवायचं काम कुणाचं होतं, एअर ॲक्ट 1981चं होतं. मग एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्टचं काय काम आहे, तर पर्यावरणाचे संरक्षण करून सुधारणा घडवण्याचं काम ह्या कायद्याअंतर्गत केलं जातं. प्रदूषण नियंत्रणासाठी केंद्र सरकारला नियम बनवण्याचे अधिकार देणे, औद्योगिक वाहन, रासायनिक व इतर स्रोतांमधून होणारे प्रदूषण नियंत्रित करणे. तर यात काय सांगितलेले की प्रदूषण नियंत्रणासाठी केंद्र सरकारला नियम बनवण्याचा अधिकार कुठल्या कायद्यात, असं जर विचारलं की केंद्र सरकारला जे पर्यावरणीय किंवा प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी कुठला कायदा अधिकार देतो, तर तो आहे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1986. वर्षामध्ये गफलत झाली नाही पाहिजे. एअर ॲक्ट कधीचा आहे, 1981चा आहे आणि हा एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट कधीचा आहे, 1986चा आहे. यानंतर काय, तर औद्योगिक वाहने रासायनिक व इतर स्रोतांमधून होणारे प्रदूषण नियंत्रित करणे. आता आपण कारखाने पाहतो, रस्त्यावर चालणाऱ्या गाड्या पाहतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे रासायनिक गोष्टी आहेत ज्या पाण्यात सोडल्या जातात, यामुळं काय होतं तर प्रत्येक प्रकारचं प्रदूषण होत असतं. आता वायू प्रदूषण कसं होतं, कारखान्यातल्या चिलीमवरी सोडलेल्या असतात त्याच्यातून धूर निघतो, ते वरती जातो, तो हवेत मिसळतो. त्यानंतर ध्वनी प्रदूषण कसं होतं की विनाकारण तुम्ही DJ वाजवता, विनाकारण तुम्ही ट्रॅफिकमध्ये असताना हॉर्न वाजवता. त्याच्यानंतर जे जलप्रदूषण आहे ते कसं होतं की त्याच कारखान्यातलं जे रासायनिक पाणी आहे ते कुठं सोडलं जातं, नद्यांना सोडलं जातं. ही नदी कुठं जाऊन मिळते, ती नदी समुद्राला जाऊन मिळते. यामुळं काय होतं, जलप्रदूषण वाढतं. तर मग याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम कुठल्या कायद्याअंतर्गत किंवा कुठल्या ॲक्ट अंतर्गत केलं जातं, तर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1986. तर याच्यात प्रमुख तरतुदी काय दिलेल्या आहेत की केंद्र सरकारला यांनी अधिकार दिलेले आहेत की पर्यावरण संरक्षणासाठी नियम व मानके तयार करणे, प्रदूषण नियंत्रणासाठी अधिसूचित जारी करणे आणि राष्ट्रीय व राज्य स्तरावर प्राधिकरण स्थापना करणे.
केंद्र सरकारला हा कायदा कुठला अधिकार देतो की ह्या कायद्याअंतर्गत केंद्र सरकार काय काय काम करू शकतं की पर्यावरण संरक्षणासाठी त्यांनी नियम बनवू शकतात. जसं की आपण आत्ता पाहिलं की PUC 2.0 लागू करण्यात आलेला आहे. मग त्यानंतर प्रदूषण नियंत्रणासाठी अधिसूची जारी करणे, प्रदूषण नियंत्रणासाठी वेगवेगळ्या प्रकारचे नियम तयार करण्याचं काम. त्यानंतर राष्ट्रीय व राज्य स्तरावर प्राधिकरण स्थापना, राष्ट्रीय व राज्य स्तरावर वेगवेगळ्या प्रकारच्या मंडळाची स्थापना करून हे जे प्रदूषण होत आहे किंवा ह्या ज्या प्रदूषणाला थांबवण्याचं काम ह्या मंडळाअंतर्गत केलं जातं. यानंतर आता तुम्ही करता कुटाणे. आता कुटाणे म्हणजे काय, तर तुम्ही तुमच्या गाड्या जोरजोरात फिरवता, वाजवता, त्याच्यातला धूर निघतो विनाकारण किंवा एखाद्या वेळेस कारखान्याचं पाणी खूपच प्रमाणात सोडलं जातं. मग नेमकं याच्यावर काय कायदा आहे किंवा नेमकं याच्यावर कुठल्या प्रकारचे काय म्हणतात त्याला काय म्हणतात त्याला तुम्ही शिक्षाच म्हणतात बहुतेक. हां, तुम्ही जर काम कुटाने करता तर शिक्षा भेटणार, तुम्ही प्रदूषण करणार तर तुम्हाला त्या प्रकारचा शिक्षा भेटल्या जाणार. मग नेमकं काय, तर नियमाचे उल्लंघन करणाऱ्याला दंड व शिक्षा भेटणार. हे आहे पर्यावरणीय आपत्ती. काय पर्यावरणीय आपत्ती नंतर हा कायदा लागू करणे म्हणजे किंवा जी पर्यावरण आपत्ती आहे ह्या पर्यावरण आपत्तीला जर तुमच्याकडून जर काही ह्या पर्यावरणाला जर तुमच्याकडून काही आपत्ती होत असेल तर ह्या कायद्याअंतर्गत येणाऱ्या शिक्षा तुमच्यावर ठोठवल्या जाऊ शकतात. यामुळे कुठेही मनानं शहाणपणा करायचा नाही. वायू प्रदूषण, हवा प्रदूषण आपल्याकडून झालं नाही पाहिजे किंवा ध्वनी प्रदूषण आपल्याकडून झालं नाही पाहिजे याची काळजी घेणं आपल्या हातात आहे. त्यानंतर कुठला, सेंट्रल मोटर व्हेकल्स रूल्स 1989. हा कधीचा आहे, 1989चा कायदा आहे. तर भारतातील वाहन वापर नोंदणी, परवाने, उत्सर्जन तपासणी अर्थात PUC आणि रस्ते सुरक्षा यासाठी हा कायदा तयार करण्यात आलेला आहे. मग वाहन नोंदणी व परवाने. आता वाहन नोंदणी प्रक्रिया, मालकी हस्तांतरण, नोंदणी चिन्ह, मालक परवाना मिळवण्यासाठी पात्रता व प्रक्रिया. आता तुम्ही RT ऑफिसला जाता, तिथं काय होते, तुम्ही जर गाडी घेतली तुम्हाला लायसन्स काढायचं असेल तर तुमची टेस्ट घेतली जाते की नाही. त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन मार्क केलं जातं. एखादं आपण ट्रक घेतो किंवा 2 व्हीलर घेतो, 4 व्हीलर घेतो, 12 टायर ट्रक घेतो, तर मग यांचं लायसन काढण्यासाठी आपल्याला तिथं जाऊन ती त्यांची जी आहे ती काय नियमावली आहे त्याच्यानुसार आपल्याला कामं करावी लागतात. तिथं आपल्याला गाडी चालवून दाखवावं लागते की बाबा आम्ही गाडी चालवू शकतो. तर मग तेच ह्या ॲक्ट अंतर्गत आहे की तुम्हाला लायसन्स काढायचा असेल किंवा तुम्ही जर गाडी घेतलेली असेल किंवा तुमच्या वाहनाची नोंदणी करायची असेल तर ही कुठल्या कायद्याअंतर्गत केली जाते, तर सेंट्रल मोटर व्हेकल्स रूल्स 1989. यानंतर काय, तर पोल्युशन अंडर कंट्रोल प्रमाणपत्र. तुम्हाला PUC देण्याचं काम कुठल्या कायद्याअंतर्गत होतं, तर सेंट्रल मोटर व्हेकल्स रूल्स. कुठला, सेंट्रल मोटर्स व्हेकल्स रूल्स. वाहन उत्सर्जन तपासणी अनिवार्य केलेली आहे म्हणजे PUC तुम्हाला अनिवार्य आहे ह्या कायद्याअंतर्गत. नियम 115 अंतर्गत उत्सर्जन मर्यादा निश्चित. म्हणजे की नियम 115 अंतर्गत तुमच्या गाडीतून किती प्रमाणात धूर निघला पाहिजे किंवा किती प्रमाणात काय म्हणतात ते धूर बाहेर पडला पाहिजे हे शासन ठरवतं. याच्यावरती गेला तर दंड बसला हे समजायचं. त्यानंतर PUC 2.0 या नियमाशी थेट जोडलेली आहे. मग मी आत्ताच सांगितलं की तुम्हाला PUC काढावी लागते. ही कुठल्या कायद्याअंतर्गत काढावी लागते की आपल्या सेंट्रल मोटर व्हेकल ॲक्टनुसार काढावी लागते. मग इथं पण तेच सांगितले की हा जो PUC 2.0 हा नवीन जी प्रणाली लागू केलेली आहे ही कुणाच्या संबंधित आहे, तर सेंट्रल मोटर व्हेकल्स रूल्स 1989. वाहनांचे ब्रेक, लाईट, सीट बेल्ट, हेल्मेट यावर नियम. आता आपल्याला 4 व्हीलरसाठी नियम आहेत की बेल्ट लावा किंवा आपल्या गाडीचा हेडलाईट चांगला पाहिजे, साईड मिरर चांगले पाहिजे, हे सगळे ह्या कायद्यानुसार सांगितलेले आहेत. मग तुमचं हे जर नसेल किंवा तुम्ही जर याचे नियम पाळत नसाल किंवा इतक्या नियमावलीमध्ये तुमच्याकडं काहीच नाही ना, तुमची PUC बरोबर आहे ना, तुमचा सीट बेल्ट तुम्ही बसवता ना, तुमचे हेडलाईट बरोबर आहे, तुमचं कशातच काही खरं नाही, लायसन्स पण नाही तुमचं, मग काय होतं, तुमचा परवाना रद्द केला जातो. काय केलं जातं, परवाना रद्द केला जातो. यानंतर आपण पाहूता पुढची बातमी आपली, बाल गुन्हेगारीला उत्तेजन देणाऱ्यांवर आता मकोको. बाल गुन्हेगारीला उत्तेजन
बऱ्याच शहरात गावात म्हणता येणार नाही, ग्रामीण भागामध्ये तर काही प्रमाण नाही म्हणा बालगुन्हेगारीचं, पण शहराच्या भागी म्हणा किंवा मोठमोठाले जे महानगर आहेत तिथं जे अवैध कामं केले जातात, म्हणजे की ड्रग्स विक्री असो किंवा मग जे नशिली पदार्थ असतील यांची फेराफार असेल, ह्या ठिकाणाहून त्या ठिकाणी आपण पिक्चरमध्ये पण पाहतो की लहान लेकराच्या दप्तरात पाठवून तो दुसरीकडे जातो, त्या गोष्टी ॲक्च्युअलमध्ये होतात. किंवा मुलांना काय म्हणतात त्याला अनैसर्गिक पद्धतीने वापरणे किंवा त्यांच्यासोबत अनैसर्गिक कृती करणे किंवा त्यांना चुकीच्या मार्गाला लावणे, याच्यासाठी आता नवीन कायदा लागलेला आहे. तर तो कुठला आहे? मकोको कायदा आहे. कुठला? मकोका कायदा आहे. नेमकं यात काय सांगितलंय की बाल गुन्हेगारीला उत्तेजन देणाऱ्यांवर आता मकोको लागेल. तर ह्या कायद्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे की बालकांचा वापर गुन्ह्यासाठी करवून घेणाऱ्यावर, बालकांचा वापर गुन्ह्यासाठी करवून घेणाऱ्यावर किंवा त्यांना गुन्ह्यासाठी प्रवृत्त करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल. म्हणजे की त्यांना कामाला लावणं किंवा कामासाठी त्यांच्यावर जबरदस्ती करणं, ह्या सगळ्या व्यक्तींवर किंवा ह्या जे गुन्हेगार आहेत यांच्यावर कुठला आता कायदा लागेल? मकोका हा कायदा लागेल. 18 वर्ष वयाखालील व्यक्ती ही बालक या संज्ञेत मोडते, त्याऐवजी वर्ष 16 करावे अशी मागणी केलेली आहे. आता आपलं वय अल्पवयीनाचं वय काय ठरवलेलं की 18 वर्ष. तुम्ही 18 वर्षाच्या आत असाल, 16, 17, 18 म्हणजे तुम्ही असे असाल तर मग तुम्ही काय आहात? अल्पवयीन आहात. 18 वर्षाच्या वरचे काय की समजूतदार आहेत बाबा, त्या वयाच्या नंतर ते लोक शासनाच्या प्रत्येक नियमात किंवा प्रत्येक कायद्याअंतर्गत ते गुन्हेगार ठरले जाऊ शकतात. पण हे 18 वर्ष वयाखालील व्यक्ती ही बालक या संज्ञेत मोडतो. पण त्याऐवजी आता 18 वर्षापासून किती करायचं ठरवले किंवा किती करावा असं त्यांनी जो मार्ग सुचवलेला आहे तर तो 16 वर्ष करावा हा ठरवलेला आहे. वयाच्या 12-14व्या वर्षी बालके गंभीर गुन्हे का करत आहेत, त्यांचे मानसशास्त्र त्यांना अशा गुन्ह्यापासून परावृत्त करण्यासाठीच्या उपाययोजना. आपण मागच्या काही दिवसात आपण अशा बातम्या पाहतो की बाबा लहान लेकरांना हे केलं किंवा ह्या मुलाच्या दप्तरात अशा प्रकारचं काहीतरी नशिले पदार्थ सापडले किंवा मुलाकडून काहीतरी अवैध काम करण्यात आलेले, अशा खूप साऱ्या बातम्या आपण पाहतो. खेड्यात नाही दिसत पण महानगरांमध्ये ह्या गोष्टी सर्रास घडलेल्या असतात किंवा घडत असतात. मग यासाठी काय केले त्यांनी? मकोका लावलेले. आता मकोका काय भानगड आहे बाबा, नेमकं मकोका काय? आपण परवाच्या दिवशी कालच्या बातमीत पाहिलं की TETचा पेपर फोडणाऱ्या ते जे व्यक्ती आहेत त्यांना काय लावलेले की मकोका लावलेला आहे. तर मग हा मकोका काय? तर महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम. कुठला? ऑर्गनाइज्ड क्राईम, अर्थात काय? संघटित गुन्हेगारी. संघटित गुन्हेगारी म्हणजे काय? तर गुन्हेगार आहे एक नाही, त्या गुन्हेगाराची अख्खी टोळी आहे. तो कुठला गुन्हा असतो? संघटित गुन्हा असतो. एकट्याने केला तो गुन्हा वेगळा गुन्हा, सगळ्या मिळून सोबत केलेला गुन्हा संघटित गुन्हा. तर कधीचा ॲक्ट आहे? 1999चा. मकोका महाराष्ट्र कंट्रोल ऑर्गनाइज्ड क्राईम ॲक्ट 1999 हा महाराष्ट्रातील संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला एक विशेष कायदा आहे. ग्रुपिझमनं केलेला जो गुन्हा आहे किंवा संघटित पद्धतीने केलेला जो गुन्हा आहे यावर प्रतिबंध घालण्यासाठी कुठला कायदा लावलेला आहे? मकोका लावलेला आहे. मग यानं काय होईल? तर संघटित गुन्हेगारी थांबल्या जाईल. हा गुन्हा असा आहे ना की अजामीन पात्र आहे, एकदा लागला की लागला, माणूस गेलाच. मग तसाच हा गुन्हा गुन्हेगारी टोळ्या, माफिया, अंडरवर्ल्ड यांच्यावर कठोर कारवाई करणे. गुन्हेगारी वेगवेगळ्या टोळ्या आहेत बघा, सिटीमध्ये शहरामध्ये आपण पाहतो की कधीच कुठला तरी नवीन दादाभाई निघतो, कधीच कुठला तरी एक वेगळाच माणूस निघतो ज्याचे खूप सारे समर्थक असतात आणि त्या माणसाच्या नावाअंतर्गत ते काय करतात? तर ते गुन्हे करतात. मग हे गुन्हे थांबावे किंवा एखाद्या टोळीचे जेव्हा निर्माण होतं त्या टोळीला आळा घालण्यासाठी कुठला कायदा लावला जाईल? तर मकोका हा कायदा लावला जाईल. याने काय होईल? संघटित गुन्हेगारी किंवा संघटित वृत्तीची जी गुन्हेगारी आहे ती थांबल्या जाईल. गुन्हेगारीला आर्थिक व राजकीय पाठबळ मिळू नये म्हणून कठोर शिक्षा. आता गुन्हेगारांना पाळण्याचं काम कोण करतं? की जे 2 नंबरचे, ऑनस्क्रीन बोलणं चुकीचं, 2 नंबरचे धंदे जे करतात ना लोक, त्यांना कुठून पाठिंबा भेटतो? त्यांना राजकीय क्षेत्राकडून पाठिंबा भेटतो. पण यानंतर तो भेटू नये आणि ही गुन्हेगारी जागच्या जागी थांबावी यासाठी काय केलेले? मकोका लावलेला आहे. तर संघटित गुन्हेगारी म्हणजे काय? तर सतत नियोजित पद्धतीने केलेले गंभीर गुन्हे, एकदा नाही सारखं सतत केलेले ते.
एकदा केला सोडून दिला का, एकदा जर माफ जरी केलं तर डबल तोच गुन्हा करण्यात येईल आणि नियोजित पद्धतीनं प्लॅनिंगनं केलेला आहे तो गुन्हा. कुणाचा मर्डर असो किंवा ह्या जागची त्या जागी, आता गांजा वगैरे असते, ह्या जागचा त्या जागी हे करायचा, ड्रग्स असतात, हे ह्या घरातून त्या घरात पाठवायचे असते, ते पूर्ण प्री प्लॅनिंग असतं. कुणाला उडवायचं जरी असेल तरी प्री प्लॅनिंग असते की ती गाडी इकडून येते, तू इकडून येत, सत्यानाश. मग तसंच नशिले पदार्थ ह्या गावातून त्या गावात जावे किंवा ह्या घरातून त्या घरात जावे यासाठी सुद्धा प्लॅनिंग असते. मग प्लॅनिंगमध्ये कोण घटक ठरवला जातो की लहान मुलगा. एक तर लहान आहे, कोणी लक्ष देणार नाही, त्याच्या बॅग वगैरे तपासल्या जाणार नाहीत, पण मग त्या दप्तर त्या गोष्टी टाकायच्या, त्या मुलाला तिथं पाठवायचं, तो जो माणूस आहे संबंधित तो वस्तू घेईल. मग हे होऊ नये. आणि ह्या सर्वांमध्ये कुणाचा सत्यानाश होतो तर मग बालकांचा सत्यानाश होतो, कुणाचं वाईट होतं तर बालकांचं वाईट होतं. मग हे होऊ नये यासाठी हा मकोका लावलेला आहे. यासाठी कठोर शिक्षा आहेत, जसं की जन्मठेप तसेच मृत्यूदंड. तुमचा जर संघटित गुन्हा जास्त प्रमाणात असेल, आपण मकोका तर म्हणता येणार नाही, आपण जी बातमी पाहिली की 2.5 वर्षाच्या मुलीवर जो भीमराव कांबळे काहीतरी नाव होतं असं त्या व्यक्तीचं, त्याला फाशीची शिक्षा सुनावलेली. त्याला कुठल्या कायद्याअंतर्गत दिली होती? पोक्सो अंतर्गत दिली होती. तर मग असे जे काय बोलतात गुन्हे घडतात ज्याच्यात बालकांचा वापर होतो किंवा जे संघटित गुन्हे केले जातात त्यांच्यावर कुठला कायदा लागला जातो? आता मकोका लागला जातो. यांना कठोर कारावासाचा दंड पण भेटतो, त्यासोबत त्यांना जन्मठेप किंवा मृत्यूदंडाची शिक्षा सुद्धा सांगितली जाईल. हे जर मकोकाचा गुन्हा लावण्यासाठी एक वेगळं न्यायालय असते. मकोका अंतर्गत खटले चालवण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन केलेले असतात. यानंतर आपण पाहता की आता बालकांचा विषय, लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून गुन्हे घडत आहेत, तर मग हे गुन्हे होऊ नये किंवा बालकांवर कुठल्या प्रकारची जोर जबरदस्ती होऊ नये, त्यांच्यावर कुठल्या प्रकारचा अन्याय होऊ नये, त्यांचं बालपण हिरावून घेतल्या जाईल अशा प्रकारचे गुन्हे होऊ नयेत किंवा त्यांच्यासोबत अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी होऊ नयेत यासाठी वेगवेगळे कायदे तयार केलेले. त्याच्यातला पहिला आहे जे ॲक्ट, अर्थात ज्युवेलियन जस्टिस ॲक्ट 2015, केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन, बालकांची काळजी तसेच त्यांचं संरक्षण, हा तो कायदा आहे. यात काय सांगितले की 18 वर्षाखालील मुलांसाठी हा लागू करण्यात आलेला आहे. 18 वर्षाखालील जे बालक आहेत यांच्यावर कुठल्याही प्रकारची जोर जबरदस्ती होऊ नये किंवा एखाद्या वेळेस अनाथ बालक असतात त्यांचं संरक्षण करण्यासाठी, त्यांना पुनर्वसनासाठी काय केलं जातं? हा जे ॲक्ट लागू केला जातो. बाल गुन्हेगार आणि संरक्षणाची गरज असलेली मुले, बाल गुन्हेगार, आताच आपण पाहिलं की जे गुन्हे होतात बालकांद्वारे किंवा मोठे जे टोळ्या असतात ज्या बालकांकडून अशा प्रकारचे कामं घडवून आणतात, त्या बालकांना जेव्हा पकडलं जातं किंवा रेस्क्यू केलं जातं तर मग तेव्हा त्यांना संरक्षणाची गरज असते किंवा एका ठराविक जागेची, त्यांना चांगल्या वातावरणाची गरज असते. तर ते देण्याचं काम कोण करतं? तर आपला जे ॲक्ट काम करतो. ज्युवेलियन जस्टिस बोर्ड आणि चाइल्ड वेलफेअर कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे. बाल हक्क समिती, बाल हक्क समिती आणि ज्युवेलियन जस्टिस बोर्ड याची स्थापना करण्यात आलेली आहे. कशासाठी? तर 18 वर्षाखालील जे अल्पवयीन मुलं आहेत त्यांच्या संरक्षणासाठी आणि त्यांना गुन्हेगारी वृत्तीपासून वाचवण्यासाठी. त्यानंतर कुठला आहे? चाइल्ड लेबर ॲक्ट, प्रोहिबिशन अँड रेग्युलेशन. आपण आता मागच्या 4-5 महिन्याखाली जे वेगवेगळे दुकानं होते तिथे धाड पडायची. कशासाठी पडायची माहिती आहे का? की तुमच्या दुकानात जो बाल कामगार आहे का किंवा तुमच्या दुकानात लहान मुलं काम करत आहेत का हे पाहण्यासाठी धाड टाकलेली होती. ज्याच्या दुकानात 18 वर्षाखालील मुलं सापडले त्या दुकानदाराची पक्क्या चांगल्या पद्धतीने लावण्यात आलेली आहे. तर याचं वेगळं वय आहे, 18 नाही आहे, 18 तर आपलं जे साठी आहे. इथं 14 वर्षांखालील मुलांना धोकादायक उद्योगात काम करण्यासाठी. आपण दिवाळीचे फटाके वाजवतो, त्या फटाक्यांच्या कारखान्यांमध्ये पूर्वी काय व्हायचं की लहान मुलांना कामाला लावलं जायचं. त्याच्यानंतर वेगवेगळे कारखाने असेल, वीटभट्टी असेल किंवा आपण पाहतो रस्त्यावर मुलं मागतात. पूर्वी असं व्हायचं की त्या मुलांवर जबरदस्ती तशी वेळ आणली जायची किंवा त्यांना जबरदस्तीने
ते काम करण्यास प्रवृत्त केलं जायचं. तर मग ते होणार नाही यासाठी कायदा कुठला लावला की बाल कामगार 1986 हा कायदा लावला. या कायद्याअंतर्गत मुलांना किंवा 14 वर्षाखालील मुलांना काम करता येणार नाही किंवा त्यांच्यावर जर तुम्ही त्याला प्रवृत्त करत असाल किंवा जोर जबरदस्तीने तुम्ही म्हणत असाल की तुला हे काम करावंच लागेल, तर आधी शिक्षा तुम्हाला होणार, नंतर बालक रेस्क्यू होणार. यानंतर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस. आपण पाहिलं की मी आताच सांगितलं की जो 2.5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आलेली आहे त्याला फाशीची शिक्षा सुनावलेली. कुठल्या कायद्याअंतर्गत? पोक्सो अंतर्गत सुनावण्यात आलेली. कुठल्या? पोक्सो अंतर्गत सुनावण्यात आलेली आहे. लैंगिक शोषण, छळ, शारीरिक अत्याचार यापासून मुलांचे व मुलींचे संरक्षण करण्यासाठी जे आता एक कन्सेप्ट आपल्या इकडे अशी आहे की फक्त मुलींवरच अत्याचार होतो पण जे अल्पवयीन मुलं आहेत, जे न कळते मुलं आहेत, ज्यांना कुठल्याही प्रकारची समज नाही किंवा फेमिनाईन बिहेवियर असणाऱ्या बालकांवर अशा प्रकारचे जे लैंगिक अनैसर्गिक अत्याचार होतात तो गुन्हा कुठल्या कायद्याअंतर्गत येतो? तर पोक्सो अंतर्गत येतो. कुठला? पोक्सो अंतर्गत येतो. अर्थात प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस. त्याच्यानंतर काय? राईट्स ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ॲक्ट 2009. फ्री एज्युकेशन नाही, मुलांना सक्तीचं शिक्षण म्हणजे काय की तुम्ही त्याला कामाला लावू शकत नाही, तुम्हाला त्याला शिक्षण देणं ही तुमची जबाबदारी आहे आणि तसं जर केलं नाही तर तुम्हाला कायद्याअंतर्गत शिक्षा भेटली जाईल किंवा भेटेल. तर मग हा मुलांना 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यात येते. कुठल्या कायद्याअंतर्गत? राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ॲक्ट. प्रोहिबिशन ऑफ चाइल्ड मॅरेज. जे आपले काय म्हणतात त्याला बालविवाह होतात, बालिका वधू, हां तसंच जसे बालविवाह होतात की मुलीचं लहानपणी किंवा मुलीचं न कळत्या वयात लग्न लागून जातं, हे थांबवण्यासाठी कुठला काय ॲक्ट आहे? तर प्रोहिबिशन ऑफ चाइल्ड मॅरेज ॲक्ट 2006 साली हा कायदा निघाला किंवा हा लागू करण्यात आला. कधी? 2006 मध्ये. तर मुलांचं लग्नासाठी किमान किती वय आहे? ते 21 वर्ष आणि मुलींचं 18 वर्ष. मुलगा 21 वर्षाच्या खाली जरी असेल आणि त्याचं जर लग्न करण्यात येत असेल तरीही हा ॲक्ट लागू शकतो आणि तुम्हाला शिक्षा होऊ शकते. म्हणून मुलांनो जास्त घाई करू नका, 21 वर्षापर्यंत वाट पहा, नंतर लग्न करणंच आहे. त्याच्यानंतर मुलींचं 18 वर्ष वय ठरवलेलं आहे. कमीत कमी मुलगी 18 वर्षाची पाहिजे, त्याच्यानंतर तुम्ही तिचं लग्न करू शकता. आता गल्लत काय होती? सर एवढे सारे कायदे पाहिले, जे ॲक्ट पाहिला, पोक्सो ॲक्ट पाहिला, त्याच्यानंतर मुलांचं सक्तीचं शिक्षणाचा ॲक्ट पाहिला, चाइल्ड लेबर पाहिला, मग वयवारी प्रत्येकाची वेगवेगळी आहे. आपण आपल्या बातमीत काय सांग, जे मकोका लागलेले तो 18 वर्षाखाली मुलांचं बालक म्हणून कुठली संज्ञा धरली जाते की 18 वर्षाखालील मुलगा, पण 18 वर्षाचं वय 16वर आणण्याचं ठरवलेलं आहे. मग ह्या प्रत्येक ॲक्टमध्ये वेगवेगळ्या संज्ञा आहेत बालकासाठी. आता पहिला कुठला ॲक्ट आहे आपला? जे ॲक्ट. जे ॲक्टमध्ये काय, तुम्ही 18 वर्षाखालील असाल तर तुम्ही बालक आहात किंवा तुम्ही अल्पवयीनात असं ठरवलेलं आहे. मग कशासाठी? तर बाल गुन्हेगार व संरक्षणाची गरज असलेल्या मुलांसाठी. बाल कामगार कायदा 1986 14 वर्षाखालील, इथं वेगळं वय सांगितलेलं आहे. जे 18 तर बाल कामगार 14. धोकादायक उद्योगात बालकांना काम करता येणार नाही. त्याच्यानंतर जे बालकांचा शिक्षणाचा अधिकार आहे तो काय सांगितले की 6 ते 14 वर्ष. किती? 6 ते 14 वर्ष मोफत व सक्तीचं शिक्षण करण्यात आले. त्याच्यानंतर जे बालविवाह होतात त्याच्यात मुलीचं वय किती आहे? कमीत कमी 18 वर्ष आणि मुलाचं 21 वर्ष. त्यानंतर जे पोक्सो आहे तर पोक्सोला सुद्धा 18 वर्षाखालीलच वयाची लिमिट आहे. म्हणजे बाल म्हणून किंवा पालक म्हणून नाही, सॉरी, अल्पवयीन म्हणून जी संज्ञा ठरवल्या जाते प्रत्येक कायद्यात वेगवेगळी. जशी पोक्सो आणि जे मध्ये सारखी आहे. पोक्सो आणि जे मध्ये काय, तर 18 वर्षाखालील जर तुम्ही असाल तर तुम्ही अल्पवयीन आहात असं ग्राह्य धरलं जातं. त्यानंतर IPC 7 वर्षाखालील मुलाला गुन्ह्याची जबाबदारी नाही. गुन्हेगारी जबाबदारीची मर्यादा आहे की IPC अंतर्गत इंडियन पॅनल कोडनुसार 7 वर्षाखालील मुलाला गुन्ह्याची जबाबदारी नाही असं सांगण्यात आलेलं आहे. हा चार्ट कामाचा आहे, हा असू द्या. व्हिडिओ पाहत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या, बसलेल्या मुलांनी हे लिहून घ्या.
झालं का? चला पुढची बातमी आपली. डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का. ह्या माणसाला इतके धक्के खायची सवय आहे ना. अमेरिकेत जन्माच्या आधारावर नागरिकत्व मिळवण्याची तरतूद रद्द करण्याचा ह्या माणसानं प्रयत्न केला होता आणि याचा हा जो प्रयत्न आहे हा कोणी फेटाळला तर तिथल्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेला आहे. मग यावर त्यांनी काय सांगितलं की अमेरिकेत जन्माला आलेली जवळपास सर्वजण अमेरिकी नागरिक असतील, ही घटनात्मक हमी कायम राहील असे मुख्य न्यायाधीशाने सांगितलेले आहे. तर मुख्य न्यायाधीशाचं काय म्हणणं आहे की तेव्हा आणि आताही नागरिकत्व हा राजकीय समुदायामध्ये मुक्तपणे सहभागी होण्याचा अधिकार होता. 14वी घटना दुरुस्ती कधी झाली? यांची 1668 मध्ये झाली होती. 14वी घटना दुरुस्ती करणाऱ्यांनी आपल्या देशात जन्मलेल्या प्रत्येकाला हा अधिकार देण्याचे वचन दिले होते आणि आम्ही हे वचन आज कायम राखतो. म्हणजे ट्रम्प याने काय सांगितलेलं होतं की तुम्ही जर अमेरिकेत जन्मलेले नसाल तर मग तुम्ही अमेरिकेचे नागरिक नाही आहात, तुम्ही परप्रांतीय आहात असं त्याचं म्हणणं होतं. पण मग त्यांचं जे न्यायालय आहे किंवा तिथलं जे सर्वोच्च न्यायालय त्यांनी ह्या माणसाला काय धक्का दिला की हे बघ बाबा, तू जे सांगतोय तर तुझ्या जागेवर बरोबर असेल, पण अमेरिकेत जन्माला आलेली जवळपास सर्वजण अमेरिकी नागरिक असतील, ही घटनात्मक हमी कायम राहील. हे कोणी सांगितलंय? तिथल्या सर्वोच्च न्यायालयाने. जॉन जी रॉबर्ट्स ज्युनियर हे काय तिथले मुख्य न्यायाधीश आहेत. तर आता प्रत्येक देश त्याचं वेगवेगळं संविधान किंवा वेगवेगळं त्याचे कायदे असतात, नियम असतात. मग आपल्या भारतात काय की भारताचा नागरिक होण्यासाठी आता ट्रम्प काय म्हणतो की इथं जे जन्माला आलेले नाही तर त्यांना नाहीच आहे अधिकार, कारण खूप सारे बाहेरच्या देशातले लोक अमेरिकेत उदरनिर्वाहासाठी आलेले असतील किंवा कार्यक्षेत्र म्हणून तिथं आलेले असतील. मग तिथे जन्मलेल्या मुलांना किंवा त्यांचे पालक बाहेरचे आहेत म्हणून त्यांना तो अधिकार नाही आहे का? मग याच्यावर त्यांच्या न्यायालयानं काय सांगितलं की हे बघ बापू की इथं जन्माला आलेलं प्रत्येक माणूस अमेरिकी आहे असं ग्राह्य धरण्यात येईल आणि हे असंच आहे, आम्ही हे बदलणार नाही. त्याची ही याचिका काय केलेली प्रयत्न फेटाळलेला आहे. मग आपल्या भारतात काय, भारताचा नागरिक होण्यासाठी तुम्हाला काय असणं गरजेचं आहे किंवा त्याच्यासाठी कुठले कुठले नियम आहेत? तर भारतामध्ये नागरिकत्वाचे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत आणि ते कशानुसार सांगितले ते आपला जो सिटिझनशिप ॲक्ट आहे यानुसार सांगितलेले आहेत. कधीचा आहे तो? 1955 सिटिझनशिप ॲक्ट, भारतीय नागरिकत्व कायदा किंवा नागरिकत्व कायदा 1955 अंतर्गत निश्चित केलेले आहेत. तर संविधानातील अनुच्छेद 5 ते 11 नागरिकत्वाशी संबंधित असलेले आहेत. किती? 5 ते 11 लक्षात ठेवा. सिटिझनशिप ॲक्ट कितीचा? 1955 आणि नागरिकत्वाविषयी संविधानामध्ये कुठल्या कलमांतर्गत सांगितले की अनुच्छेद 5 ते 11. मग नागरिकत्वाचे प्रकार काय आहेत? मग जन्माने, पहिला जन्माने तुम्ही भारतात जन्माला आलेले पाहिजे. मग काय तर 1950 ते 1987 दरम्यान भारतात जन्मलेला प्रत्येक व्यक्ती भारतीय नागरिक आहे. एक मिनिट. 1950 ते 1987 मध्ये जे काही जन्माला आलेले आहेत बालक ते भारतीय नागरिक आहेत असं ग्राह्य धरलं जाईल आणि ते भारतीय नागरिक आहेत असं सांगितलं जाईल. 1987 ते 2004 दरम्यान जन्मलेली व्यक्ती जर पालकांपैकी एक भारतीय असेल तर ती भारतीय आहे असं सांगितलेलं आहे. 1987 ते 2004 मध्ये जे जन्माला आले आहेत त्याच्यापैकी एक तर आई भारतीय पाहिजे किंवा बाप भारतीय पाहिजे असं सांगितलेलं आहे. 2004 नंतर जन्मलेले व्यक्ती नागरिक जर दोन्ही पालक नागरिक असतील किंवा एक नागरिक आणि दुसरा बेकायदेशीर स्थलांतरित नसावा. म्हणजे काय, आता 2004 नंतर काय सांगितलेलं की भारतात जन्माला आले पण तुमचा जर पालक एक नागरिक आहे आणि दुसरा बेकायदेशीर आहे जो इनव्हॅलिड पद्धतीनं भारतात राहत असेल तर तुम्हाला भारताचं नागरिकत्व भेटणार नाही. त्यानंतर काय, वंश परंपरेनं भारताबाहेर जन्मलेली व्यक्ती जर त्याचे पालक भारतीय नागरिक असतील तर वंश परंपरेनं. आता आपण समजा आपण गेलो अमेरिकेत राहायला, आपण मूळ कोण आहेत? भारतीय. आपला मुलगा किंवा आपली मुलगी जन्माला कुठे येणार? अमेरिकेमध्ये. पण तो अमेरिकेत जरी जन्माला असेल तरी त्याचे मायबाप कुठले आहेत किंवा त्याचे जे पालक आहेत ते कुठले आहेत? तर भारतातले. त्यांचा जन्म कुठला आहे? तर भारतामधला आहे. तर तो पण कोण झाला? तर तो पण भारतीय नागरिक झाला. नंतर नोंदणीने अर्थात बाय रजिस्ट्रेशन भारतात राहणारे काही विशिष्ट गट अर्थात भारतीय वंशाचे लोक, भारतीय नागरिकाशी विवाह केलेले परदेशी लोक
यांची नोंदणी करून नागरिकत्व मिळू शकते. हे बघा, भारतामध्ये तुम्ही नोंदणी करून राहू शकता. म्हणजे काय, तर तुम्ही तुमचे मायबाप इथले, तुमचे पालक इथलेत, पण तुम्ही अमेरिकेत जन्माला आलेले आहात. तुम्हाला भारताचा नागरिक यानंतर व्हायचा असेल तर तुम्हाला इथे नोंदणी करणे गरजेचे आहे. आणि भारतीय नागरिकाशी विवाह केलेले किंवा भारतातल्या मुलासोबत इतर देशातल्या मुलीने विवाह केलेला असेल किंवा भारतातल्या मुलीसोबत इतर देशातल्या मुलाने विवाह केलेला असेल तर यांना नोंदणी करून भारताचा संपूर्ण नागरिक होण्याचा अधिकार आहे. यानंतर नैसर्गिकपणे किंवा नैसर्गिकीकरणाने परदेशी नागरिक ठराविक कालावधीत भारतात राहिल्यानंतर अर्ज करून नागरिकत्व मिळवू शकतो. परदेशी नागरिक, बाहेरचा नागरिक भारतामध्ये आला आणि तो ठराविक काळापर्यंत भारतामध्ये राहिला, यानंतर त्याला भारताचा नागरिक होण्यासाठी नोंदणी तो करू शकतो किंवा अर्ज करून तो काय करू शकतो, नागरिकत्व मिळवू शकतो. प्रदेशाच्या विलिनीकरणाने भारतात नवीन प्रदेश सामील झाल्यास तेथील रहिवासी आपोआप भारतीय नागरिक होतात. भारत जर कुठं लढाईला गेला किंवा लढला कोणासोबत आणि तो जो प्रदेश आपण जिंकून घेतला तर मग तो आपल्या भारतामध्ये सामील होईल. मग आपोआपच ते लोक काय झाले, भारतीय नागरिक झालेले. कारण आपण जिंकून घेतलेला भाग म्हणजे आपला तो भारताचा भाग झालेला आहे. तर मग हे जे 5 प्रकार आहेत नागरिकत्वाचे प्रकार, पहिला जन्माने, दुसरा वंश परंपरेने, तिसरा नोंदणीने, चौथा नैसर्गिकीकरणाने आणि 5वा प्रदेशाच्या विलिनीकरणाने. हे कुणी सांगितलेले, सिटिझनशिप ऍक्ट 1955 सांगितलेले आहेत. आणि कुठल्या कलमांतर्गत किंवा कुठल्या अनुच्छेदांतर्गत, तर 5 ते 11 अंतर्गत. हे महत्वाचे लिहून घ्या, व्हिडिओ पाहणाऱ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. झालं, चला पुढं. आता आपण आपल्या भारताविषयी पाहिलं की बाबा भारतामध्ये अशा प्रकारचे कायदे आहेत की म्हणजे वंश परंपरेने असतील किंवा नोंदणीनं असेल किंवा मग विलिनीकरणाने असेल. मग तसंच जे इतर जे ब्रिटनमध्ये असतील किंवा अमेरिकेमध्ये असेल किंवा इतर देशामध्ये असेल तर आपण थोडासा फरक पाहू की नेमकं आपल्या भारतामध्ये आणि त्यांच्यामध्ये काय फरक आहे. तर भारतीय संसदेतून पारित झालेला हा कायदा आहे जो सिटिझनशिप ॲक्ट आहे, तो भारतीय संसदेतून पारित झालेला आहे. आणि हा जो ब्राईट राईट सिटिझनशिप ॲक्ट आहे तो त्यांच्या संविधानातील 14व्या तर काय म्हणतात त्याला 14व्या दुरुस्तीनंतर भारतीय कायद्यातील जन्म आधारित तरतुदीनुसार झालेला आहे. याचं आपल्या ॲक्टचं काय उद्देश आहे तर भारतीय नागरिकत्व मिळवण्याचे मार्ग, नियम व अटी निश्चित केलेले आहेत. आणि यांचं म्हणणं काय की देशात जन्म झाल्यास नागरिकत्व मिळण्याचा अधिकार आहे. त्यानंतर नागरिकत्व मिळण्याचे इथं मार्ग खूप सारे प्रकार आहेत की जन्म असावा, वंश परंपरा असावी, नोंदणी असावी, नैसर्गिकीकरण असावं, विलिनीकरण असावं. पण इकडं तसं नाही, फक्त जन्मावर आधारित किंवा जन्मसिद्ध अधिकार असावा. भारतामधील तरतूद काय केलेली आहे तर 1950 ते 87 दरम्यान जन्मलेले सर्व नागरिक भारतीय असतील. 87 ते 2004 मध्ये पालकांपैकी एक पालक भारतीय पाहिजे. आणि 4 नंतर पालक एक भारतीय जरी असला आणि दुसरा इनव्हॅलिड पद्धतीने भारतात राहत असला तरी तुम्हाला भारताचं नागरिकत्व मिळणार नाही. इकडं काय सांगली 1950 ते 87 दरम्यान पूर्ण जन्मसिद्ध नागरिकत्व, नंतरच्या काळात अटी घालण्यात आलेल्या आहेत. 50 ते 87 मध्ये जन्मलेल्या लोकांना इथे राहण्याचा अधिकार आहे किंवा हे पूर्णपणे इथले नागरिक आहेत. पण यानंतरच्या काळात वेगवेगळे नियम इथे लागू करण्यात आलेले आहेत. सिटिझनशिप ॲक्ट 1955 आर्टिकल 5 ते 11 संविधानाशी संबंधित. संविधानाच्या 5 ते 11 अनुच्छेदामध्ये ह्या नागरिकत्वाविषयी सांगण्यात आलेलं आहे. आणि इकडं काय तर संविधानातील 14 भारतीय कायद्यातील जन्माधारित तरतूद. त्यानंतर मर्यादा, बेकायदेशीर स्थलांतर आपल्या भारताचं नागरिकत्व होण्यासाठी बेकायदेशीर किंवा मर्यादा आहे. आणि USA मध्ये जन्म झाल्यास पालकाचे नागरिकत्व महत्त्वाचे नाही. तुमचा जन्म जर USA मध्ये झाला तर मग तुम्ही कुठल्याही देशाचे नागरिक असो किंवा तुम्ही कुठल्याही वंशाचे असतील तरीही त्याचा कुठलाही संबंध इथे जोडला जाणार नाही. यानंतरची आपली काय बातमी की द्रोणागिरी डोंगराच्या पायथ्याशी बेकायदेशीर उत्खनन करण्यात आलेलं आहे. द्रोणागिरी डोंगराला उरणची संरक्षण भिंत म्हणून समजले जाते. याच डोंगराच्या पायथ्याशी रात्रीच्या वेळी बेकायदेशीरपणे उत्खनन करण्यात आलेले आहे. संरक्षित एरिया असतो प्रत्येक
म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आहे, भारतामध्ये पण खूप सारे संरक्षित एरिया आहेत किंवा संरक्षित क्षेत्र आहेत. मग म्हणजे काय तर असे क्षेत्र जेथे विशेष परवानगीशिवाय बाहेरील व्यक्तींना प्रवेश करता येणार नाही. संरक्षित क्षेत्रांची संज्ञा माहिती असणे गरजेचे आहे. असे क्षेत्र जिथे विशेष परवानगीशिवाय बाहेरील व्यक्तींना काय नाही, प्रवेश करण्याचा अधिकार नाही, कारण तेथील सुरक्षा, सामरिक महत्त्व आणि आदिवासी संस्कृती किंवा पर्यावरणीय संवेदनशील असते. तिथल्या पर्यावरणीय घटकांचं संरक्षण करण्यासाठी किंवा तिथल्या आदिवासी संस्कृतीचं संरक्षण करण्यासाठी तुम्हाला तिथे जाता येणार नाही. त्यासाठी तुमच्याकडे विशेष परवानगी असणे गरजेचे आहे. तर आपल्या राज्यामध्ये किती संरक्षित क्षेत्र आहेत तर 6 राष्ट्रीय उद्यान आहेत, 52 अभयारण्य आहेत आणि 6 व्याघ्र राखीव क्षेत्र आहेत. त्यानंतर एकूण क्षेत्रफळ किती की 10,054 चौरस किलोमीटर, अर्थात राज्याच्या 3.26% काय तर संरक्षित क्षेत्र आहे. त्यानंतर वाघ, गवा, काळवीट, सिंह, हत्ती, पक्षी व सागरी जीवसृष्टी यांच्या संरक्षणासाठी काय केलं जातं की ते ज्या ठिकाणी आहेत तिथल्या ठिकाणाला संरक्षित क्षेत्र किंवा तिथे जाण्यासाठी विशेष परवानगी असणे गरजेचे आहे, जेणेकरून तिथं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही किंवा बाहेरून जाऊन तिथं घाण तुम्ही करणार नाही, याच्यासाठी हा कायदा लावलेला असतो किंवा हे नियम लावलेले असतात. नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य हे रामसर आर्द्रभूमी आहे. एखाद्या वेळेस कसं होतं की एखाद्याला आंतरराष्ट्रीय मान्यता भेटते, तर त्यामध्येच आहे की नांदूरमधलं जे मध्यमेश्वर अभयारण्य आहे ते रामसर आर्द्रभूमी म्हणून सांगण्यात आलेलं आहे. तर आपण पाहिलं की आपल्या ज्या संरक्षित क्षेत्रामध्ये काय तर 6 राष्ट्रीय उद्यानं आहेत. तर मग ते 6 राष्ट्रीय उद्यान कोणतं येतं तर पहिलं ताडोबा राष्ट्रीय उद्यान. कुठलं? ताडोबा राष्ट्रीय उद्यान. कधी स्थापन झालं? 1955 ला. कुठल्या जिल्ह्यात? चंद्रपूर. महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान आणि कशासाठी प्रसिद्ध आहे हे? वाघांसाठी प्रसिद्ध आहे. टायगर रिझर्व्ह मध्ये सुद्धा याचा समावेश आहे. यानंतर नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान 1972, गोंदिया जिल्हा. पक्षी विविधतेसाठी ते काय प्रसिद्ध आहे. आपण बहुतेक 17-18 तारखेचा काहीतरी करंट अफेअर्समध्ये सारस पक्षाची गणना केली होती किंवा ही बातमी पाहिली होती. म्हणजे सारस पक्षी 3 जिल्ह्यात जास्त प्रमाणात आढळतात, गोंदिया, भंडारा आणि बालेघाट. बालाघाट का बालेघाट असा हा जिल्हा आहे. ह्या 3 जिल्ह्यांमध्ये पक्षी आढळतात. मग तसंच गोंदियामध्ये असणारं नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान आहे, जे 1972 ला स्थापन झालं आणि पक्षी विविधतेसाठी ते काय प्रसिद्ध आहे. त्यानंतर पेंच राष्ट्रीय उद्यान 1983, नागपूर. व्याघ्र प्रकल्पाचा हा काय आहे? एक भाग आहे. हे पण टायगर रिझर्व्ह मध्ये येतं. त्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान 1969, मुंबई उपनगर. शहरी जंगल जैवविविधतेसाठी महत्त्वाचे आहे. गुगामल राष्ट्रीय उद्यान 1974, अमरावती. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा हा काय आहे? एक भाग आहे. त्यानंतर चांदोली राष्ट्रीय उद्यान 2004, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी अशा भागा, म्हणजे कुठल्या भागामध्ये तर तो कोकण या भागामध्ये आहे. तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हे कामाची गोष्ट आहे आणि लिहिणाऱ्यांनी, खाली बसलेल्यांनी तो लिहून घ्या. झालं? लिहिणाऱ्यांना PDF पाठवण्यात येते, स्क्रीनशॉटवाल्यांसाठी राहू द्या. आता व्याघ्र राखीव क्षेत्र कुठले कुठले आहेत आपल्या महाराष्ट्रामधले? तर पहिला आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर जिल्हा. जे महाराष्ट्रातलं सर्वात जुनं काय आहे? व्याघ्र राखीव क्षेत्र आहे, जे वाघांसाठी संरक्षित क्षेत्र आहे आणि तो वाघांची सर्वाधिक जास्त संख्या आहे. काय आहे? वाघांची सर्वाधिक जास्त संख्या आहे म्हणून हे काय तर व्याघ्र राखीव क्षेत्र आहे. कुठले ते? चंद्रपूर जिल्ह्यातले. त्यानंतर पेंच व्याघ्र प्रकल्प, जे नागपूरमध्ये आहे. मध्य प्रदेशातील पेंच राखीव क्षेत्राशी जोडलेले जंगलबुक कथेशी संबंधित. आता हे आहे नागपूरमध्ये आणि ते सांगितले मध्य प्रदेशातील पेंच राखीव क्षेत्राशी. हा हे असा प्रकल्प आहे ना, हे अर्धा महाराष्ट्रात येतो आणि अर्धा MP मध्ये येतो किंवा
हा त्या दोन्ही राज्यांच्या सीमेवर असल्यामुळे याचा काही भाग महाराष्ट्रात आणि काही भाग मध्य प्रदेशमध्ये येतो, हे लक्षात ठेवा. पेंच व्याघ्र प्रकल्प. त्यानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती. सातपुडा पर्वतरांगांमध्ये जैवविविधतेसाठी प्रसिद्ध. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर, जे सिंधुदुर्ग, सातारा आणि सांगली येथे आहे. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यानाचा हा एक भाग आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानाचा भाग कुठला आहे, तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे, किंवा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा कुठल्या उद्यानाचा भाग आहे, तर चांदोली राष्ट्रीय उद्यानाचा भाग आहे. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया भंडारा, पक्षी व वन्यजीव विविधतेसाठी प्रसिद्ध. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की हा जो भंडारा, गोंदिया आणि बालाघाट जिल्हा, इथं सारस नावाचा हा पक्षी सर्वात जास्त प्रमाणात आढळतो. दरवर्षीची काय केली जाते, जनगणना तिथे केली जाते. बोर व्याघ्र प्रकल्प वर्धा नागपूर, तुलनेने लहान पण महत्त्वाचे, पेंच व ताडोबा या क्षेत्राशी जोडलेले आहे. हे लक्षात ठेवा. पेंच आणि ताडोबा क्षेत्राशी कुठले जे प्रकल्प जोडलेले, तर कुठले, बोर हे व्याघ्र प्रकल्प जोडलेले आहे. यानंतर तुम्ही जे पर्यावरणाची घाण करता असं नाही, पर्यावरणात जाऊन तुम्ही तिथल्या प्राण्यांची, पक्ष्यांची जी हत्या करता असतं, किंवा पूर्वी ह्या गोष्टी व्हायच्या, आता होत नाहीत जास्त, पण ते होऊ नये याच्यासाठी दक्षता घ्यावी. आणि कधीही कोणी एखाद्या मूर्ख माणसाने ही गोष्ट जर केली तर त्याला कुठले कायदे लागतात, तर पहिला आहे इंडियन फॉरेस्ट ॲक्ट 1927. याचा उद्देश काय, तर जंगलाचे वर्गीकरण, व्यवस्थापन व वन उत्पादनांवर नियंत्रण ठेवणे. त्यानंतर फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट 1980, जंगल क्षेत्राचे गैरवर्तन उपयोगासाठी रूपांतर रोखणे. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलं फॉरेस्ट ॲक्टमध्ये, की बाबा तुम्ही तुमच्या उपयोगासाठी जंगल तोडू करू नये किंवा जंगलाचा गैरवापर करू नये. त्यानंतर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट, वन्यजीव व जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी. म्हणजे नेमकं काय, तर तुम्ही तिथं जाऊन त्या प्रकारची ती घाण करू नये, तिथल्या प्राण्यांना मारू नये, तिथल्या प्राण्यांची शिकार करू नये. मागच्या 2-2.5-3 वर्षाखाली असे घटक घोरपडीवर बलात्कार झाला होता, माणसं तिथपर्यंत पोहोचलेली आहेत. अशा प्रकारच्या घटना घडू नये आणि प्राणी मात्रांना किंवा यांच्या जैवविविधतेला कुठल्याही प्रकारचा धक्का बसू नये यासाठी कुठला ॲक्ट आहे, तर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972. तर मग हे कुठल्या याच्यात येतात किंवा कुठल्या यांचे केंद्र भाग आहेत, तर इंडियन फॉरेस्ट ॲक्टसाठी रिझर्व प्रोटेक्टेड व्हिलेज फॉरेस्ट, राखीव संरक्षित असणारे हे जे गावातले किंवा जे गावच्या माळावरचे जे जंगल आहेत हे इथले काय, तर राखीव आहेत. आणि फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्टमध्ये काय, तर जंगल क्षेत्राचे संरक्षण व परवानगीशिवाय वापर रोखणे. तुम्हाला जर तिथे वापर करायचा असेल किंवा त्याचा जर वापर तुम्हाला करवून घ्यायचा असेल तर तुम्हाला परवानगी असणे गरजेचे आहे. आणि वाईल्ड लाईफमध्ये काय येतं, तर राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये आणि संरक्षित प्रजाती. आता आपण पाहिले की 6 ते आपण व्याघ्र प्रकल्प पाहिले, त्याच्यानंतर आपण 6 अभयारण्य पाहिले. अभयारण्य म्हणजे जंगले उद्यान. अंमलबजावणी संस्था फॉरेस्ट डिपार्टमेंट, इंडियन फॉरेस्ट ॲक्ट 1927 हा कशाच्या कुणाकडून अंमलबजावणी याची केली जाते, तर फॉरेस्ट डिपार्टमेंट, वन विभागाकडून याची अंमलबजावणी केली जाते. आणि फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट हा कशाच्या अंतर्गत अंमलबजावणीत आहे, तर मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट, अर्थात केंद्र सरकारकडून हे अंमलबजावणी याची केलेली आहे आणि याच्यासाठी केंद्र सरकारची परवानगी असणे गरजेचे आहे. यानंतर हे जे वाईल्ड लाईफ म्हणजे वन्यजीवांचं संरक्षण करणारा हा जो कायदा आहे, तर हा वाईल्ड लाईफ बोर्ड्स नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन ऑथॉरिटीकडून येतो. आपण जेव्हा टायगर रिझर्व पाहू तेव्हा आपण नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन ऑथॉरिटीविषयी सुद्धा पाहणार आहोत. याचा एक स्पेशल व्हिडिओ एका व्हिडिओमध्ये किंवा 2 व्हिडिओमध्ये घेऊन येईल. त्यानंतर याच्यात प्रमुख तरतुदी कुठल्या केलेल्या आहेत, तर जंगलाचे वर्गीकरण केलेले, वन उत्पादनावरील कर, बेकायदेशीर जंगलतोडीस दंड देण्यात आलेला आहे. तुम्ही जर वनातून उत्पादन करत असाल किंवा तुमची जर ते राखीव जागा असेल किंवा तुम्ही तिथून उत्पादित वस्तू घेत असेल तर तुम्हाला त्यावर कर लागू शकतो.
किंवा तुम्ही बेकायदेशीर पद्धतीने जंगलतोड करत असाल, बऱ्याचदा असं होतं की जंगलतोड होती, मागे एक घटना घडली होती कर्नाटक का बेंगलोर हैदराबाद असं एका राज्यामध्ये की कॉलेजसाठी कॉलेज मागचं जंगल तोडलं होतं, त्याच्यासाठी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रोटेस्ट केलेला होता. जंगल क्षेत्राचे गैरवन उपयोगासाठी केंद्र सरकारची मंजुरी. फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्टमध्ये जर तुम्हाला जंगलाचा वापर करायचा असेल तर तुम्हाला वन उपयोगासाठी किंवा केंद्र सरकारची मंजुरी असणे गरजेचे आहे. यानंतर आपण पाहतो की उदाहरणं काय, तुम्ही काय काय चुकीच्या गोष्टी करता. तर तुम्ही लाकूड तोड करता जंगलातली. सागाचं झाड आपल्याला तोडायचा अधिकार नाही. आपल्याला जोपर्यंत शासनाकडून मंजुरी भेटत नाही तोपर्यंत आपण सागाचं झाड तोडू शकत नाही. आणि त्याच्यावर निर्बंध लावण्यासाठी हा इंडियन फॉरेस्ट ॲक्ट आहे, का तशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी कामासाठी कुठला ॲक्ट लावलेला, ते इंडियन फॉरेस्ट ॲक्ट लावलेला आहे. औद्योगिक प्रकल्पासाठी जंगल क्षेत्र वापरण्यास परवानगी आवश्यक. तुम्हाला जर इंडियन कन्झर्वेशन ॲक्ट काय सांगतो, औद्योगिक तुमचं जर काम औद्योगिकरण तिथे करायचं असेल तर तुम्हाला परवानगी घेणं गरजेची आहे. कोणाची परवानगी, तर केंद्र सरकारची परवानगी घेणं गरजेचे आहे. आणि जे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट आहे त्याच्यानुसार कोणाचं संरक्षण होतं, जे वन्यजीव आहेत की ज्यांच्या प्रजाती लुप्त होत आहेत किंवा जे लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत अशा प्राण्यांचं संरक्षण करण्यासाठी. तर आजच्या बातम्या इथे संपलेल्या आहेत. एक तास लेक्चर चाललं बहुतेक. तर मग आपण पाहतो की आपण जे पाहिलं ते तुम्हाला कळालं, किंवा आपण जे पाहिलं त्यातला एक महत्त्वाचे प्रश्न की जे येऊ शकतात किंवा ते आलेले आहेत, जे आपल्या अभ्यासाच्याच बाबतीच्या बातम्या होत्या ना सगळ्या. तर पहिला प्रश्न आहे, वाहनांमधून होणारं वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणता उपाय केलेले आहेत किंवा केले जातात. PUC प्रमाणपत्र, BS4 BS6 मानके, इलेक्ट्रॉनिक वाहनांना प्रोत्साहन की वरील सर्व. याचं उत्तर आहे वरील सर्व. तुम्हाला PUC प्रमाणपत्र असणे पण गरजेचे आहे. त्याच्यानंतर हे मानके असणे गरजेचे. प्रदूषणावर नियंत्रण करण्यासाठी, वायू प्रदूषणावर नियंत्रण करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स वाहनांना सुद्धा प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यानंतर राज्यघटनेतील कोणते धोरण निर्देशक तत्व पर्यावरणीय संरक्षणाशी संबंधित आहे. तर ते आहे कलम 48A. कुठलं, कलम 48A. COAS ची नियुक्ती कुणाकडून केली जाते. COAS ची नियुक्ती कुणाकडून केली जाते. COAS तरी माहित आहे का, लक्षात तर बसला असेल काही ना काहीतरी. लष्कर प्रमुख, चीफ ऑफ आर्मी स्टाफ याची नियुक्ती राष्ट्रपतींकडून करण्यात येत असते. यानंतर जैवविविधता संवर्धनासाठी कोणत्या आंतरराष्ट्रीय करार महत्त्वाचा आहे. जैवविविधतेचं संरक्षण करण्यासाठी कुठला करार महत्त्वाचा आहे, तर जैवविविधता करार हा महत्त्वाचा आहे. आता ऑप्शनमध्ये आहे काय, क्योटो प्रोटोकॉल जे जपान येथे झालं होतं. त्यानंतर पॅरिस करार, हे तर आपला आन्सरच आहे जैवविविधता करार. आणि मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, हे जे 3 आहेत यातील हरितगृहांचा वायूचं जे उत्सर्जन होतं त्यांच्यावर निर्बंध लावण्यासाठी, वाढतं तापमान यासाठी, आणि ओझोन वायूचा स्तर जो झिरत आहे किंवा जो झिरपत आहे किंवा जो संपत येत आहे याच्या नियंत्रणासाठी हे जे क्योटो प्रोटोकॉल, पॅरिस करार आणि मॉन्ट्रियल प्रोटोकॉल झालेला आहे. त्यानंतर ज्युएलाइन जस्टिस ॲक्ट कोणत्या वयोगटातील मुलांशी संबंधित आहे. आपण आत्ताच पाहिलं की 2 वयोगट आहेत जे सारखे आहेत, की जस्टिस ॲक्ट, जे ॲक्ट आणि पोक्सो ॲक्ट. ह्या 2 कायद्याअंतर्गत अल्पवयीन असण्याची बालकाची संज्ञा काय, तर तुम्ही 18 वर्षाखालील जर असाल तर तुम्ही अल्पवयीन म्हणून ग्राह्य धरले जातील. तर त्याचा आन्सर आहे 18 वर्षाखालील. यानंतर भारतीय संविधानातील कोणते कलम नागरिकत्वाशी संबंधित आहेत. सिटिझनशिप ॲक्ट 1955, तर तुम्ही भारताचे नागरिक आहात, तर अनुच्छेद कुठून कुठपर्यंत येतो, तर अनुच्छेद 5 ते 11
या अनुच्छेदामध्ये काय सांगितलेलं की तुम्ही नागरिक आहात, तर तुम्ही कशा प्रकारचे नागरिक आहात, तुम्ही कुठल्या प्रकाराने नागरिक आहात किंवा नागरिकाचे प्रकार काय काय जे आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत, तर ते सर्व त्यामध्ये सांगितलेले आहेत. सो आजचं लेक्चर झालेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आमच्या ऑफलाईन के बच्चो, तुम्ही त्या गोष्टी ज्या दिलेल्या आहेत त्या सर्व लक्षात आल्याच असतील. व्हिडिओ पाहून काहीही लक्षात जर आलेलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर दिलेला आहे. न झिजकता, कुठलंही न हरकत करता कॉल करा. सदैव संगम तुमच्यासाठी तत्परतेनं उभा आहे. आणि ह्या लेक्चरची जी मागे दिलेली PDF आणि हे जे क्वेश्चन आहेत याच्यासाठी कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला PDF मिळून जाईल. थँक्यू.